काय विषय आहे, काय सांगा? जय भीम, जय महाराष्ट्र। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय कार्यालयामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने पत्रकार संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांनी इथं बोलवलं आहे। तुमचं सर्वांचं स्वागत। आजच्या या पत्रकार परिषदेतून माझ्यासोबत आहेत आमच्या पक्षाचे नेते तानाजी मिसळे साहेब, नवी मुंबईचे कार्याध्यक्ष योगेश गोरे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कल्याण डोंबिवलीचे सुमित कनकुटे, कल्याण डोंबिवलीचे दुसरे आमचे सहकारी नेमचंद वाघमारे आणि बाळा पाटील हे सर्व उपस्थित आहेत। आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत। नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षातील काही उमेदवार उभे आहेत किंवा काही ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत, अशा उमेदवारांना राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपकभाऊ निकाळजे यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून कुर्डुवाडी नगर परिषदमध्ये आमच्या पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष गणेश घुगे त्यांच्या नेतृत्वाखाली काही अपक्ष उमेदवार आणि त्यांची स्वतः पत्नी या निवडणुकीमध्ये उभे आहेत। सारिकाताई गणेश घुगे या स्वतः आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबरच आनंद रामचंद्र जानराव आणि मोठे रमेश भीमा प्रभाग क्रमांक 1 मध्ये हे उमेदवार उभे आहेत। ह्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे। तर सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 1 कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये श्री मोठे रमेश भीमा हे निवडणूक लढवत आहेत। यांना आमच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या मोठे रमेशला आम्ही पक्षाच्या वतीने पाठिंबा देत आहोत। तसेच दुसरे आनंद रामचंद्र जानराव प्रभाग क्रमांक 2 हे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत कुर्डुवाडी नगर परिषदमध्ये। यांनासुद्धा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आम्ही पक्षाचे त्यांना पाठिंबा देत आहोत। आणि आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार जे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मिसेस सारिकाताई गणेश घुगे या निवडणुकीमध्ये आहेत। त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली इथं आपल्याला बोलवलं आहे। महाराष्ट्रातील सर्व मतदारांना एवढंच आवाहन करेन की महाराष्ट्रामधलं सगळं जे चित्र आहे आपल्या सगळ्या समोर आहे। आपल्याला माहिती आहे एका साईडला रडीचा डाव चालू आहे, आपल्याला दिसतो आहे की समोरचा माणूस हा खोड्या काढून म्हणजे चिटिंग करून जिंकतो आहे, पुढे येतो आहे। तर आपल्या सगळं डोळ्यासमोर आहे। आपल्याला महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल, महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्रातील प्रामाणिक कार्यकर्त्याला, प्रामाणिक नेत्याला आपण साथ दिली पाहिजे। हे जे ढोंगीबाजी जे सरकार आहे, आता ज्या पद्धतीने तोडफोड करून, आता काल बघितलं असं जळगावमध्ये एकाची कॉलर पकडून फॉर्म मागे घेण्यासाठी जी दादागिरी चालली महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती। फक्त आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर जो त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो माज झालेला आहे हा सर्व लोकांना माहिती आहे। म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही आवाहन करू की आपण स्थानिक लेवलला या अशा प्रवृत्तीला गाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकमुखाने जो गावचा विकास करीन, आपल्या विभागाचा विकास करीन, त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। त्या अनुषंगाने पक्षाचे आदेश आहेत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जसे आम्हाला आदेश दिलेले आणि येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकदीने आम्ही उमेदवार उभे करणार। प्रत्येक जिल्हा परिषदला, प्रत्येक पंचायत समितीला आमचा उमेदवार उभा असणार आहे। त्याची रणनीती उद्या आमची त्या संदर्भातली बैठक आहे।